आपण सर्वजण आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन ट्रॉफीच्या या आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. चला सामना सुरू करायला हरकत नाहीये. हॅलो सामन्याची सुरुवात मात्र झालेली आपण बघतोय. सध्या चालू असलेला सामना श्री देव गावडे पुरुष मित्रमंडळ चिंदरने टॉस जिंकला होता, फिल्डिंग स्वीकारली. दुसऱ्या बाजूने महापुरुष क्रीडा मंडळ ओटववाडी फलंदाजी करताना आपल्याला हा संघ बघायला मिळतोय. चांगला सामना रंगेल या वेळेला सुद्धा, त्यात काही शंका नाहीये. सर्व संघ आज ताकदीने उतरलेत. चांगला बॉल या वेळेला गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रदीप. 3 चेंडू आणि फक्त एकच धाव आतापर्यंत प्रदीपने खर्च केली आहे. चांगली सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीतून. फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर सलामीवीर जोडी आहे विनायक आणि यश. आणि या वेळेला मात्र फुलर लेनचा बॉल, त्याला मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मात्र पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. चॅम्पियन्स ट्रॉफी बाउंड्री येताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चौकार या मॅच दरम्यानचा. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, अगदी झटपट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं या स्पर्धेदरम्यान. फक्त 4-4 ओव्हरच्या मॅचेस. स्ट्राईकवर विनायक. या वेळेला मात्र आणखीन एक प्रदीपचा जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेतोय. चांगला टप्पा या वेळेला मात्र हाताळला गेला. चांगली पिचिंग हाताळली गेली. चांगलं नियंत्रण बघायला मिळालं गोलंदाज प्रदीप कडून. शेवटचा बॉल शिल्लक असेल. परत एकदा या वेळेला बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केलं. स्क्वेअर ड्राईव्हच्या फटक्यासोबत मात्र एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न होत नाहीये. एकेरी धावेसोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि या पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 1 ओव्हर बिनगडीबाद 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. बिनगडीबाद 6 धावा पहिल्या षटकाखेरीस. बापू गोलंदाजीसाठी येत आहेत. दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी. चला थोडं स्पीडअप घ्या. राईट आर्म राऊंड बापू. स्ट्राईकवर विनायक. पहिला बॉल या वेळेला बापूच्या गोलंदाजीतला डाऊन द लेग साइड चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून, परंतु बॅटकट लागली होती कुठेतरी असं पंचांना दिसून आलं. त्यामुळे आपला व्हाईट बॉलचा निर्णय मागे घेतला. डॉट बॉल येतोय. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट सातत्यपूर्ण खेळले जाणारे फटके विनायकच्या बॅटमधून. यावेळेलाही चौकार आलाय. थोडंसं खराब फिल्डिंगचं प्रदर्शन त्यावेळेला दिसून आलं डीप स्क्वेअर लेग फिल्डरच्या माध्यमातून. 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट मध्ये. दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा स्कोर कार्डवर सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत.
आणि दरम्यान या वेळेला बॉल हवेत आहे. बघूया झाडात जातोय की कॅच केला जातोय. झाडातून मात्र खाली आलाय बॉल. तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज विनायक आणि यश. दरम्यान पुन्हा एकदा मात्र स्टेप आउट होऊन खेळलेला फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल जातोय, परंतु सातत्यपूर्ण खेळाडूंकडून चुका होत आहेत. आणखीन एक चूक केली आहे या वेळेला क्षेत्ररक्षकाने. आणखीन एक चौकार विनायकच्या बॅटमधून. 0-4 2-4 असं मात्र या मॅचचं दुसऱ्या षटकाचं विश्लेषण आपण बघतोय. आणखीन एक बिग हिट या वेळेला तर मात्र उंचही चांगला गेलाय. लांबी कितपत गाठतोय पाहूया. सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार विनायकच्या बॅटमधून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती सध्या. प्रदीप शेवटचा बॉल शिल्लक आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती आले आहेत. बापू या वेळेला थोडासा महागडा ठरतोय. 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धाव आणि शेवटचा बॉल सुद्धा ऑन साइडला भिरकावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर मात्र समाधानी राहावं लागेल. 23 धावा स्कोर कार्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बापू मात्र थोडासा महागडा ठरला या ओव्हरमधून. 17 धावांचं हे षटक मात्र हाताळलं गेलं. पहिल्या ओव्हरमधून फक्त 6 अशा एकूण 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 23 धावा. संघाची धावसंख्या 23 आणि विनायकची वैयक्तिक धावसंख्या सुद्धा 23. म्हणजे आतापर्यंत ज्या काही धावा आलेल्या त्या सगळ्याच्या सगळ्या धावा, सर्वच्या सर्व धावा ज्या आहेत त्या विनायकच्या बॅटमधून आलेत. यश अजून एकही बॉल खेळलेला नाहीये. अंकितच्या हातामध्ये तिसरी ओव्हर सोपवली गेली आहे. यशला संधी कधी मिळेल. यश पण वाट बघतोय की मला सुद्धा बॅटिंग करायची आहे, मला सुद्धा चौकार षटकार ठोकायचे आहेत. अंकितचा पहिला बॉल या वेळेला अगदी फुलटॉस बॉल हाताळला गेला होता, परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क घडवून आणता आला नाही विनायकला. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा मात्र स्वीकारलेला असताना पहिला चेंडू सरळ जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात होती ओव्हर नंबर 3 ची. परत एकदा फुलटॉस बॉल, परत एकदा भिरकावलाय. नो बॉलचा इशारा आलाय. फिल्डर बॉल खाली आलेत, परंतु नो बॉल आहे. रनआउटची संधी. येस येस नो नो आणि मात्र इथे मिस्टेक केली आहे. थ्रो बॉलिंग साठी मात्र या वेळेला पेनल्टी सुद्धा लागणार आहे. 3 रनची पेनल्टी. 1 रन पूर्ण. 4 धावा या बॉलवर मिळतील आणि गोलंदाज मात्र आता संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅन केला जाईल. एकूण 4 धावा मिळणार आहेत. विनायकने मात्र या वेळेला थोडीशी चुकी केली, थोडीशी जास्त घाई केली. येस येस नो नो मात्र सुरू होतं 2 खेळाडूंमध्ये, 2 फलंदाजांमध्ये. थ्रो बॉलिंग मात्र या वेळेला आढळली गेली. पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा त्या थ्रो बॉलिंग साठी कळवला गेला. 4 रन टोटल मात्र या बॉलवर मिळणार आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता मात्र गोलंदाज अंकितला मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. यापुढे संघ जर जिंकला तर पुढील मॅच मध्ये तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही, किंवा या संपूर्ण स्पर्धेमध्येच तुम्हाला आता यापुढे गोलंदाजी करता येणार नाहीये. वैयक्तिक 24 धावा बनवून मात्र आउट होऊन माघारी परतला विनायक. चुकी करतोय शेवटच्या काही बॉलमध्ये. आपण जर पाहिलं तर खूप चांगले फटके त्यांनी खेळले. थोडासा संयम राखणं गरजेचं होतं या बॉलवर. दरम्यान आता अंकितच्या बाकीचा चेंडूंचा जो खेळ आहे तो पूर्ण करण्यासाठी मात्र अरविंद आलेत. फ्री हिटचा बॉल असेल यानंतर. नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आत.
देवानंद. धावसंख्या झाली ती 27. नुकताच एक विकेट गमावलाय. देवानंद सज्ज आहे. या वेळेला आडव्या बॅटनं मात्र फटका खेळला. इथे मात्र मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. देवानंदला मात्र एकच धाव घेण्याची संधी आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या वेळेला केला गेला. ओव्हरथ्रो झाला. बॅकअप साठी जरी फिल्डर असले तरी दुसऱ्याही धावेला मात्र सुरुवात केली आणि 2 धावा पूर्ण. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या ओव्हर मधून मात्र आता थोडीशी महागडी ओव्हर येताना दिसतीये. परत एकदा सिंगल धावेचा प्रयत्न आहे देवानंदच्या या फटक्यासोबत. धावसंख्या मात्र 30 वर जाऊन पोहोचेल. यश मात्र या डावातला या इनिंग मधला पहिला बॉल मात्र फेस करणार आहे. पहिला बॉल मात्र चेस करणार आहे. 3 बॉल झालेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा सध्या स्कोर कार्डवर. पहिला बॉल या वेळेला मात्र फेस करत असताना शरीराचा वेध घेतोय. बीट होताना दिसतोय यश. आता मात्र डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आता या षटकातले शिल्लक आहेत. 3री ओव्हर सुरू आहे आणि या वेळेला बिग हिट. आणखीन एक बॉल पाठवलाय सरळ मात्र झाडामधून. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. तिसऱ्या ओव्हरच्या या शेवटच्या चेंडू पूर्वी मात्र यशच्या बॅटमधून हा चौकार आपण आलेला बघतोय. मगासपासून मात्र त्याला जो खेळण्याचा मोह होता तो आवरत नव्हता आणि इथे मात्र जसा आला तसाच मात्र एक मोठा फटका खेळलाय आणि परत एकदा बॉल जातोय सरळ मात्र खेळाडूच्या हातामध्ये. या वेळेला मात्र यशला माघारी परतावं लागेल. थोडीशी ताकद कमी पडते या फटक्यामध्ये आणि यशचा विकेट या शेवटच्या बॉलवर. 3 ओव्हर 34 धावा 2 विकेट्स. न्यू बॅटर जातोय मैदानाच्या आत. नवीन फलंदाज गौरेश. शेवटची ओव्हर मात्र आता बघूया कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते. संतोष आलाय गोलंदाजीसाठी. दरम्यान स्कोर जर आपण पाहिलं तर संघाच्या धावफलकावरती सध्या 34 धावा 2 गडी बाद. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. संतोषचा पहिला बॉल देवानंदसाठी. स्टेप आउट झाले. फुल टॉस बॉल होता. सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा. खणखणीत षटकार येतोय देवानंदच्या बॅटमधून. आणि आपल्या परळ विभागातील आणि या मुंबई शहरातील एक नामवंत असे खेळाडू आणि त्याचबरोबर संघ व्यवस्थापक सन्माननीय अभिषेक तवटे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी अभिषेकजींना विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. दरम्यान मात्र आणखीन एक बॉल 1 बाउन्स जातोय सरळ सीमारेषा पार. पार पार पार. चौकार. 44 धावा. काय बॅटिंग करतोय देवानंद. अभिषेक आणि अमोल दोघांचंही या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अभिषेकजी आणि अमोलजी आपल्या दोघांचं स्वागत आहे. आज आपल्या परळ परिसरातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वातील एक चांगले संघ व्यवस्थापक, चांगले खेळाडू, चांगले यष्टीरक्षक सन्माननीय अमोलजी तवटे आणि त्यांचे बंधू अभिषेकजी तवटे यांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. अगदी गेली कित्येक वर्ष आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जो संघ पाहतोय छोटा साई, या छोटा साई संघाचे संघ व्यवस्थापक आणि त्याचबरोबर संघाचे कर्णधार, संघाचे खेळाडू म्हणून मात्र ज्यांनी गेले कित्येक वर्ष काम पाहिलं असे अमोलजी तवटे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचे बंधू अभिषेकजी तवटे सुद्धा उपस्थित आहेत. आणि दरम्यान देवानंद काही थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक बॉल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत पाठवलाय सरळ सीमारेषा पार. येतोय आणखीन एक षटकार देवानंदच्या बॅटमधून. 52 धावा आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर बनवला जातोय. जसे 2 सख्खे भाऊ स्टेजवर आले तसेच 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आत बॅटिंग करतायत. गौरेश आणि देवानंद. परत एकदा उडवला. आता मात्र बॉल पुन्हा एकदा सरळ खेळाडूच्या हातामध्ये आहे. फटका फसलाय आणि देवानंद तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. शेवटची ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरचा खेळ आहे. डेथ ओव्हरची मॅच आहे.
आणि हाणामारीच्या या आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या उभारली गेली आहे. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत. शेवटचे 2 बॉल. या वेळेला मात्र हा डॉट बॉल येताना दिसतोय. शेवटचा बॉल शिल्लक असेल या डावातला. 52 रन्स ऑन दी बोर्ड. 52 धावा स्कोर कार्डवर. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत. शेवटचा बॉल आहे त्यामुळे रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट केलाय परंतु फलंदाज सुरक्षित असतील. दुसरीही धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज दिसून येत आहेत. आणि 22च्या स्वरूपात मात्र या शेवटच्या बॉलवर 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावांसोबत धावसंख्या झाली ती 4 ओव्हर नंतर 54 धावा. जिंकण्यासाठी मात्र 55 धावांचं लक्ष समोर असेल. 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र सेकंड इनिंगकडे आपण वळणार आहोत. त्यापूर्वी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला जाईल. अमोलजी आणि अभिषेकजी तवटे या दोघांचाही सत्कार या ठिकाणी आज आम्ही करत आहोत. नवनाथजी गावकर साहेबांना मी विनंती करतोय आपण सर्वप्रथम तर अमोलजी आणि अभिषेकजी दोघांचाही हा सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. छोटासा 11 परळ या संघासाठी मात्र कित्येक वर्ष आपल्या आयुष्यातली व्यतीत केली अशा या 2 भावांचा, या 2 बंधूंचा सत्कार आम्ही करतोय. अभिषेकजी तवटे आणि अमोलजी तवटे मनपूर्वक धन्यवाद असतील आपले सुद्धा. आज आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार. हॅलो सुबोध मम्मा बोल मम्मा. दरम्यान 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा सामना जिंकण्यासाठी सध्या आपण बघतोय महापुरुष क्रीडा मंडळ ओटववाडी. सलामीची जोडी आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर मैदानावर पाठवून द्यायची आहे. प्रदीप आणि बापू
55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हरचा सामना, 24 चेंडू आणि 55 धावा. स्ट्राइक वरती प्रदीप, नॉन स्ट्रायकिंग एंडला बापू आणि ओटोवाडी संघाकडून मात्र पहिलं षटक घेऊन मात्र शुभम सज्ज होताना आपल्याला दिसतोय. 4 ओव्हरची मॅच. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आपण बनवलेला पाहिला 54 धावा. मगाशी आपण 46 धावा 2 वेळेला पाहिल्या. 47 धावांचं टार्गेट 2 वेळेला मात्र सेट केलं गेलेलं पाहिलं. एका मॅच मध्ये 39 झाल्या होत्या, 40 ची गरज होती. तर सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा मात्र इशारा येतोय सामना सुरू करण्यासाठी. शुभमचा पहिला बॉल प्रदीपसाठी. पहिला बॉल या वेळेला मात्र बॅक ऑफ द लेंथ वरून बाउन्सर हाताळला होता. निर्धाव चेंडूने सुरुवात होते या सामन्याची सेकंड इनिंग. गावडे युवा प्रतिष्ठान, मिडबाव मुंबई. गावडे युवा प्रतिष्ठानचं हे भव्य आयोजन, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव, वर्ष दुसरे. आणि दरम्यान या वेळेला मोठा फटका खेळलाय. झाडातून बॉल पाठी चाललाय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. फिल्डर तिकडे पोहोचला तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रदीप आणि बापू. 2 धावा घेतल्या गेल्या या दुसऱ्या बॉलवर. निर्धाव आणि 2 असे 2 चेंडू मात्र हाताळले गेलेत. परत एकदा मात्र आपण आता बॉल जाताना बघतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट तिकडे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव. दुसऱ्या धावेच्या कोणत्याही प्रयत्नात या वेळेला नाहीयेत फलंदाज. प्रदीपने मात्र या वेळेला थांबवलं स्वतःला. दुखापत करत नाहीयेत, रिस्क घेत नाहीयेत. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकच धाव या बॉलवर. 0-2-1. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धावा. समोर फटका खेळलाय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 1 बाउन्स. बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है. चौकार येतोय बापूच्या बॅट मधून. अप्रतिम फटका खेळलाय. ओव्हर दी बॉलर हेड. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर बापूच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. हा सामना संपल्यानंतर मात्र आपण 10 मिनिटांसाठी मात्र जेवणासाठी ब्रेक घेणार आहोत. चौकार येतोय बापूच्या बॅट मधून. चांगला फटका खेळलाय. परत एकदा आडव्या बॅटने थोडंसं बॅकफुटवर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलं ऑन साइडला. एक धाव वेगळी आहे. दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न नाहीये. धावांसाठी केली जाणारी धाव आपण बघतोय. दिवसा ढवळ्या होणारी धावांची चोरी आपण बघतोय मगासपासून. अगदी एका धावेला दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत परिवर्तित करण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय. परत एकदा आडव्या बॅटने प्रदीपच्या बॅट मधून बिग हिट. या वेळेला मात्र चौकार नव्हे तर या वेळेला तर मिळणार आहे षटकार. षटकारासोबत मात्र ओव्हरची सांगता होतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या 14 धावा. येत्या 24 आणि 25 तारखेला सुद्धा या मैदानावरती जवळपास 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणारी स्पर्धा आहे. महाराजा ग्रुपच्या माध्यमातून एक भव्य आयोजन आपण बघू शकणार आहोत. 24 तारखेला बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मात्र स्पर्धा असेल. तर 25 तारखेला मात्र खुल्या गटातून मात्र सुद्धा 8 संघ खेळताना आपल्याला दिसणार आहेत. या पुढील 2 दिवस मात्र गावडे समाजाची ही स्पर्धा, गावडे युवा प्रतिष्ठानची ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघू शकाल. दरम्यान पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर अखेरीस 14 धावा आलेत. पाठलाग चांगला आहे. 55 धावांचं लक्ष आहे. 14 धावा पहिल्या षटकातून येत आहेत. अजूनही मात्र 41 धावांची गरज आहे उर्वरित 18 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज संदेश. जर्सी नंबर 11 संदेशचा पहिला बॉल बापूसाठी. या वेळेला दिशाहीन गोलंदाजी केली गेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी ऑलरेडी कळवलाय आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा गोलंदाज संदेशला दिली जाते.
इथे मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 प्रमाणे संदेशला दंडित केलं जाईल. परत एकदा चांगला बॉल. या अगोदर सुद्धा मात्र जो बाउन्सर केला त्यावर थोडीशी जास्त उसळी बॉलला मिळाली, थोडासा जास्त बाउन्स मात्र मिळाला, त्यामुळे नो बॉल वाईट बॉल बऱ्याचदा आपण पाहिलेत. या अगोदर सुद्धा वॉर्निंग दिली होती, त्यानंतर मात्र आता हा चांगला बॉल पाहतोय. गाईडलाईन पकडून हाताळला, परंतु या वेळेला पुन्हा एकदा मिस्टेक करतोय, पुन्हा चुकी करतोय. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलवर मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. 1 चेंडू 17 धावा. बघा या मैदानावरती धावा चेस होऊ शकतात, कारण ऑन साइडला ऑफ साइडला चौकार षटकार आहेत. समोर सुद्धा आपल्याला चौकार षटकार ठोकण्याची संधी आहे. दोन बॉल पूर्ण झालेत. धावसंख्या झाली ती 19 धावा. आणि दरम्यान या वेळेला अपरकट. एकच धाव मिळणार आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र सुरू आहे. धावसंख्या झाली आहे ती मात्र 20 धावा. 55 धावांचा पाठलाग, अजूनही 35 धावांची आवश्यकता. या दुसऱ्या षटकातून आतापर्यंत बॉल पूर्ण झाले 3. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर 15 बॉलचा खेळ आहे आणि 15 बॉलमध्ये जिंकण्यासाठी मात्र 35 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा म्हणजे कमीत कमी या 15 बॉलमध्ये 6 षटकार ठोकायचे आहेत फलंदाजांना. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र 14 बॉल 35चं समीकरण. 14 बॉल मध्ये 6 षटकारांची आवश्यकता. सोडून दिला हा बॉल. परत एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. महेश चेंदवनकर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 14 चेंडू 34 धावांचं समीकरण आहे. रंगतदार मॅच मैदानाच्या आत रंगली आहे. ओहो, परत एकदा मात्र ब्लॉक केलंय. डिक्लेअर मध्ये बॉल जाईल. 1 रन मात्र मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. 33 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. बापूला मात्र आता हात खोलायची गरज आहे. बॅटचा चेहरा मात्र ओपन करावा लागेल. आक्रमक पावित्र्य स्वीकारावा लागेल. विस्फोटक बॅटिंग आवश्यक असेल. फुल्लर लेनचा बॉल. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर मात्र बॉलच्या मागे धावतोय. शुभम अडवला गेलाय. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन या वेळेला शुभम कडून केलं गेलंय. आणि हा 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवर. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये अजून 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज देवानंद. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतील. स्ट्राइक वरती प्रदीप. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 बॉल 31. फुलटॉस बॉल होता. बॅटची एज घेतोय. डिक्लेअर कडे चाललाय. एकच धाव या वेळेला. 11 चेंडू आणि आता मात्र 30 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला चिंदर, एका बाजूला ओटाववाडी. कोण जिंकणार ही मॅच? मगाशी नवनाथ स्पोर्ट्स हडी ब या संघाने मोठा विजय मिळवलाय. सकाळी मात्र RR डोंबिवली या संघाने सुद्धा चांगला खेळ केलेला आपण पाहिलाय. वेगवान बॉल. चांगला गतीने टाकलेला बॉल देवानंद कडून. लाईन आणि लेंथ चांगली होती. वेग चांगला होता.
खूप चांगलं नियंत्रण या गोलंदाजीमधून. देवानंद 10 चेंडू आणि 30 धावा. 5 षटकार ठोकायचे या 10 चेंडूंमध्ये. खराब बॉल, बीमर आहे. नो +1, 2 धावा या बॉलवर मिळणार आहेत आणि यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी. अगदी हा हातातून निसटलेला बॉल देवानंद कडून. 2 धावा मिळाल्या. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल हवेत खेळलाय. झाडामधून मात्र बॉल पलीकडे चाललाय. 2 धावांच्या प्रयत्नात फलंदाज आणि 3ऱ्या धावेचा हा प्रयत्न केला जातोय का पाहूया. फिल्डर आली आहेत बॅकअप साठी, त्यामुळे 2च धावांचा प्रयत्न होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. अजूनही 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल शिल्लक राहिलेत 9 बॉल मध्ये कमीत कमी 4 षटकार गरजेचे आहेत. प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. आणि दरम्यान सन्माननीय दत्ता मिडबावकर सरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मी सन्माननीय दत्ताजी मिडबावकर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 2. परत एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. स्कोर जर पाहिलं तर आता मात्र 1 गड पुढे सरकतोय. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. आज आपल्या स्पर्धेसाठी मात्र हे जे बॉल आपण वापरतोय, मैदानाच्या आत लावलेले जे स्टंप्स आपण बघताय, आणि हा जबरदस्त फटका पाहायला मिळेल. अप्रतिम फटका. 6 धावा मिळतील. षटकार येतोय प्रदीपच्या बॅटमधून. धावसंख्या झाली आहे 36. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. क्षमतापूर्ण फलंदाज मैदानाच्या आत आहेत. आणि आज आपण या स्पर्धेसाठी वापरले जाणारे जे बॉल पाहतोय किंवा मैदानाच्या आत जे स्टंप्स आपण रोवलेले बघताय, ते आम्हाला उपलब्ध करून दिले ते सन्माननीय दत्ता मिडबावकर सरांनी. खूप चांगलं सहकार्य त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभारी असणार आहोत. सध्या IPL चा सीझन सुरू झालेला आहे आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे मेंबर आहेत दत्ता मिडबावकर सर. सहा बॉल 19 धावा. स्ट्राइक वरती बापू. मंदारचा पहिला बॉल. पहिला चेंडू आडव्या बॅटने. 2 धावांचा प्रयत्न होईल का? 1च धाव समाधानी राहतील. 5 बॉल मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. आता रोखले जाणार की ठोकले जाणार, पाहूया काय घडतंय. प्रदीप आहेत स्ट्राइक वर. ताकद आहे, क्षमता आहे या खेळाडूमध्ये 3 षटकार ठोकण्याची. 5 बॉल बाकी आहेत. 18 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेला फेस करतायत या ओव्हरचा. 2 चेंडू पूर्ण होत आहेत. प्रदीप मात्र बीट झाले. 4 बॉल अजूनही बाकी आहे. सामना संपलेला नाहीये. या 4 बॉल मध्ये 3 षटकारांची आवश्यकता. काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. या वेळेला उडवलाय बॉल आणि हा मला वाटतं मैदानाच्या आत येतोय बॉल. नशिबाची साथ मिळालेली नाहीये या वेळेला. प्रयत्न चांगला होता प्रदीप यांचा. तीन चेंडू 17 धावा. झाडाला लागून मात्र मगाशी आपण जसं म्हटलं होतं की या झाडाने बऱ्याच संघाला विजयी ठरवलंय आणि बऱ्याच संघांना पराभूतही केलंय. परत या वेळेला मात्र फ्लॅट शॉट आहे. हा जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय बापूच्या बॅट मधून.
2 बॉल मध्ये आता मात्र आपण जर पाहिलं तर गरज आहे 11 धावांची. 2 बॉल 2 षटकार ठोकावे लागणार आहेत. प्रयत्न करावे लागतील. कंपल्सरी चेसचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. दोन बॉल 11 रन. पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. कोण पराभूत ठरतं, कोण विजयी ठरतं. स्ट्राइक वरती बापू. हा बॉल सोडून दिलाय. पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता 2 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. त्यामुळे 1 षटकार आणि 1 चौकार आला तरी चालेल, कारण या स्पर्धेचा नियम होता कंपल्सरी चेस. त्यामुळे 11 धावा बनवायच्या असताना 2 षटकार ठोकायचे होते. आता 1 चौकार आला तरी चालेल आणि 1 षटकाराची गरज आहे. निर्णायक बॉल, परंतु जास्त उसळी आहे या बॉल मध्ये, जास्त बाउन्स आहे या बॉल मध्ये. पंचांचा निर्णय. पंच रिव्ह्यूची मागणी करतायत व्हाईट बॉल साठी. क्रुशियल मोमेंट आहे, त्यामुळे पंचांनी मात्र योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केलाय. tenniscricket.in च्या माध्यमातून मात्र याची पडताळणी केली जाईल. दोन बॉल 10 रन अशी या मात्र सामन्याची स्थिती आपण बघत आहात. जर व्हाईट बॉल असेल तर हा बॉल मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. सामन्याचं समीकरण असेल ते मात्र 2 बॉल 9 रन असं. परंतु जर व्हाईट बॉल नसला, जर फेअर डिलिव्हरी असली तर मग एका बॉल मध्ये 10 धावांची गरज असेल. फेअर डिलिव्हरी असणार आहे. एक बॉल 10 रन. आता मात्र जर गोलंदाजाने काही चुका केल्या तर आणि तरच मात्र फलंदाजांना हा सामना जिंकता येऊ शकेल. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना चिंदर संघाने जिंकलेला आहे. ओटवाडी, माफ करा, ओटवाडी संघाने हा सामना जिंकलेला आहे. महापुरुष क्रीडा मंडळ ओटवाडी वॉन द मॅच. मनपूर्वक अभिनंदन. आणि दरम्यान सन्माननीय दत्ता मिडबावकर साहेबांचा एक विशेष सन्मान. मी सन्माननीय पाठक साहेबांना विनंती करेन की आपण दत्ता मिडबावकर साहेबांचा विशेष सत्कार करायचा आहे. आज आपल्या स्पर्धेसाठी मात्र